बऱ्याचदा आपल्याला एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या हातचं जेवण हे खूप वेगळं लागतं बरं का. साहित्य तेच असतं पण काहीतरी टेक्निक किंवा ट्रिक त्याने वापरलेली असते. वेलकम टू मोदीकर रेसिपीज मित्रांनो. आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या रेसिपीमध्ये असंच काहीच घडणार आहे. एक साधा सुद्धा दाल तडका अगदी मजेदार कसा बनू शकतो याचं प्रात्यक्षिक आपण आज बघणार आहोत. कुकरला एक तांब्याभर पाणी घातले आहे, त्यामध्ये वाटीभर डाळ घातली आहे आणि सुरुवातीला त्याचा आपण फेस काढून घेतला आहे बरं का. तो फेस का काढायचा याच्यावरती आपण बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे. एक तर कुकरमधून तो उतू जाणार नाही, दुसरी म्हणजे युरिक ॲसिडचा ज्यांना त्रास होतो तो सुद्धा कमी होतो बरं का. त्यानंतर आपण फेस काढून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, 2 चिमट्या हिंग आणि छोटी पळी भरून तेल घातलंय आणि मस्त कुकरला 3-4 शिट्ट्या काढून आपण ही डाळ छान शिजून घ्यायची आहे. 4 शिट्ट्या काढून झाल्यानंतर डाळ अतिशय अशी मऊसर झालेली आहे. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी पिवळा त्याचा रंग आलेला आहे. इथे आपण डाळ चेक करून घेत आहोत. इथे आपण ही डाळ न लोणवता वापरणार आहोत बरं का. तिला अशा पद्धतीने आपण शिजून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्याला दीपावलीचा एक स्पेशल टच असलेलं मिश्रण आपण बनवणार आहोत बरं का. त्यामध्ये 7-8-10 आपण हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 5-6 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत, त्यामध्ये अद्रक आपण किसून घातला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला हलकेच फिरून घेतलेलं आहे. त्यामुळे कांदा बारीक चिरला बरा, त्यामुळे हिरव्या मिरचीचा रंग सुद्धा जसाच्या तसा अबाधित राहतो. चला आता आपण फोडणीसाठी तेल कढईत घातलंय, त्यामध्ये थोडंसं जिरं घातलंय. ते तडतडल्यावर हे सगळं मिश्रण आपण जे मिक्सरला वाटून घेतलंय ते घालायचंय. तेल हलकंसं गरम होतं बरं का. त्यामध्ये मस्तपैकी आपल्याला अशा पद्धतीने हा सगळा मिश्रणाचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित खरपूस असा परतून घ्यायचा आहे. मध्यम आचेवरती आपण गॅस ठेवलेला आहे आणि हे संपूर्ण मिश्रण आपण ह्या तेलात घातलेलं आहे आणि छान परतून घेत आहोत. इकडे आपण कुकर थंड ऑलरेडी झालेलाच आहे आपला. तुम्ही बघू शकतात आपली डाळ अगदी मऊसर अशी मस्तपैकी शिजलेली आहे. मस्त पिवळा कलर त्याला आलेला आहे. आता इकडे एका बाजूला आपण ही संपूर्ण फोडणी तयार करत आहोत बरं का. पुढे आणखीन मोठा ट्विस्ट असणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतातच आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला जिथे कुठे आवडेल तिथे तुम्ही लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रआप्तेष्टांमध्ये ही मस्तपैकी दाल तडक्याची रेसिपी तुम्ही शेअर सुद्धा जरूर करा बरं का. इथे आता आपण पाव चमचा हळद घातलेली आहे या तडक्यामध्ये आणि यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे. तुम्ही बघू शकतात हळदीचा सुद्धा मस्त मजेदार असा पिवळसर त्याला रंग आलेला आहे बरं का. आणि आता ही खमंग अशी फोडणी आपण तयार करून घेत आहोत. इकडे आपली डाळ सुद्धा वाट बघते बरं का. तिच्यावरती काय प्रक्रिया होणार आहे तिची सुद्धा उत्सुकता वाढलेली दिसते. तुम्ही बघू शकतात. आता आपण पुढची प्रक्रिया करू. ह्या फोडणीमध्ये आपण हा संपूर्ण कुकर डाळीसकट उलटा करायचा आहे. तुम्ही बघत आहात किती मजेदार आणि टेम्पटिंग आताच दिसतंय. यानंतरचा पुढचा मोठा ट्विस्ट आपण बघणार आहोत बरं का. तुम्ही बघू शकतात हे संपूर्ण मिश्रण आपण छान कालवून घेतलेलं आहे आणि याला मध्यम आचेवरती आपण गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला हलकंसं पाणी ॲड करायचं आहे. थोडीशी आपल्याला त्याची थिकनेस ॲडजस्ट करण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने त्यामध्ये पाणी ॲड करू शकतो. आता पुढचा पार्ट खूप मजेदार आहे. आपण एका तडका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे बरं का. तुम्ही बघू शकतात आपण इथे तूप टाकलेलं आहे. ते मस्तपैकी मेल्ट होतं आहे. ते मेल्ट होतं तोपर्यंत बरं हा तडका जो आहे तो आवर्जून तुम्ही अशा साजूक तुपातच करा बरं का. आणि त्याची गंमत तुम्हाला खाल्ल्यानंतरच कळेल. त्यामध्ये आता आपण थोडंसं जिरं घातलं आहे, मोहरी घातली आहे. ते मस्तपैकी हलकंसं तडतडलं. त्यामध्ये आता थोडासा लसूण ठेचून घालायचा आहे बरं का. काही गोष्टी अशा पद्धतीने करायच्या असतात. आता ठेचलेल्या लसणाची एक विशिष्ट चव या पदार्थाला येते बरं का. आणि मग ह्याच त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण ज्याला म्हणतो तुमच्या हाताला चव आहे, तर ती चव वगैरे काही नसून अशाच फक्त छोट्या छोट्या ट्रिक्स आणि ट्विस्ट असे वापरले जातात आणि त्यामुळेच त्या पदार्थाची चव किंवा त्याची जी टेस्ट असते ती एका वेगळ्या लेवलवरती जाऊन बसते आणि तेच इन्ग्रेडियंट्स वापरलेले पदार्थ दुसऱ्या कोणाच्या हाताने वेगळे लागतात बरं का. आता इथे आपण बारीक चिरला मस्तपैकी टमाटासुद्धा त्यामध्ये घातला आहे आणि काही कढीपत्त्याची पानं घातली आहेत बरं का. हे मस्तपैकी खरपूस असे आपण त्या साजूक तुपामध्ये परतून घेत आहोत. मस्त ते परतून होत असताना शेवटी आपण त्यामध्ये काही लाल अख्ख्या सुक्या मिरच्या घालत आहोत बरं का. ह्या सुक्या मिरच्या शेवटी घालण्याचं कारण असं, सुरुवातीला जर त्या घातल्या तर त्याचा रंग हा काळसर होऊन जातो बरं का. कारण त्या जास्त फ्राय झाल्या की त्याचा तो कलर डार्क होऊन जातो. त्यामुळे आपल्याला तो लालसर अगदी मजेदार असा हवा आहे. त्यामुळे आपण फोडणीमध्ये सगळ्यात शेवटी ह्या सुक्या मिरच्या घातल्यात. आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतोय. हे सगळं मस्तपैकी कालवून घ्यायचं बरं का मिक्स असं. तुम्ही बघू शकता आताच इतका मजेदार ते दिसतंय आणि त्याच्या सगळ्या रंगांमुळे टमाटा, लाल मिरची आणि कढीपत्त्याचं ते सगळं मिश्रण खूप मजेदार असं दिसतंय. मस्तपैकी हा गरमागरम तडका आता ह्या सगळ्या ऑलरेडी आपण जी मजेदार अशी डाळ तयार करून घेतली आहे त्यामध्ये वरतून घातल्या बरं का. तुम्ही बघू शकतात आताच ते किती मजेदार दिसतंय. अगदी टेम्पटिंग, तोंडाला पाणी सुटलंय बरं का. आणि हे सगळं मस्तपैकी मिश्रण आपण सोबत सगळं कालून घ्यायचं. त्यातल्या लाल मिरच्या तर जणू काही बोलवत आहेत आपल्याला की बसा लगेच खायला जेवायला. हो, सगळ्या ह्या टेक्निक्स आणि ट्रिक्सचेच तुम्हाला हॉटेलमध्ये खूप पैसे पे करावे लागतात. साधा दाल तडका तुम्ही घ्यायला गेलात तर तुम्ही किती रुपयाचा तो
मिळतो ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे तुम्ही असा मजेदार दाल तडका तुम्ही घरी बनवा ना, किती मजेदार असा हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही इतक्या सुंदर पद्धतीने आपण हा दाल तडका बनवलेला आहे. यामध्ये आता वरतून मस्तपैकी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालतोय आणि आपण स्वतः समोर बनवलेला फ्रेश दाल तडका आहे हा. एकदा तुम्ही अशा पद्धतीने हा दाल तडका ट्राय करून बघा. कुठेही अवाजवी मसाल्यांची गरज नाहीये, कुठेही फ्रॅग्रन्स फ्लेवर वाढवण्यासाठी आपण काही आर्टिफिशियल टेस्ट एनहान्सरची पण गरज नाहीये. तुम्ही हा दाल तडका एकदा नक्की ट्राय करा, इतका मजेदार बनेल आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये तो किती रुपयाचा हॉटेलमध्ये तुम्हाला मिळेल याची सुद्धा तुम्ही खात्री करून घ्या. चला तर मग याला पण आपण घरी हॉटेल स्टाईलने सर्व करून घेऊ शकतो ना. तुम्ही बघू शकता आपला मजेदार गरमागरम भाताचा कुकर सुद्धा तयार आहे. ऑलरेडी आपण तयार करून घेतलेली तडक्यावाली दाल आपला बाउल रेडीच आहे. तुम्ही बघू शकता गरमागरम भातासोबत तो आताच किती टेम्पटिंग वाटतोय आणि तुम्ही सर्व करा. तो दिसायला इतका मजेदार दिसतोय ना, खायला तो त्यापेक्षाही अप्रतिम असा असणार आहे. हॉटेल स्टाईल आपण कांदे कापून घ्या, टमाटे कापून घ्या, तो फील तुम्हाला हवा आहे ना. चला मग आपण भातावरती सुद्धा थोडीशी डाळ मस्तपैकी अशा पद्धतीने टाकून घेऊ आणि सोबत टेस्ट एनहान्सर आपल्या घरातलं नॅचरल वापरूया ना, ते म्हणजे लोणचं असतं बरं का. इथे मी तुमच्यासोबत हे लोणचं सुद्धा याला ताटाला लावत आहे. तुम्ही बघू शकता हे ताट कोणाला आवडणार नाही. तशी तर ह्या दाल तडक्यासोबत कसली सुद्धा गरज नाही बरं का, अगदी लोणचं नसलं तरी सुद्धा चालणार आहे. चला मग करूया सुरुवात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि भेटूया पुढील भागात अशाच माहितीपूर्ण मजेदार इनोव्हेटिव्ह रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मेदुका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर.